अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सर्वांना. गुरुपौर्णिमा 29 जुलैला आलेली आहे. वार आहे बुधवार. तर गुरुपौर्णिमा ही 29 जुलैला साजरी करायची आहे. आपल्या सर्वांना गुरुपौर्णिमा ही साजरी करायची. ज्यांनी गुरु केलेला असेल त्यांना पुन्हा स्वामींना गुरुपद द्यायचं आहे. ज्यांनी गुरु केला नसेल त्यांनी या गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला ज्यांना पण गुरु करायचं आहे त्यांना तुम्ही गुरु करू शकतात. आता गुरुपौर्णिमा सर्वात मोठी पौर्णिमा आहे. तर या दिवशी सत्यनारायण कधी करावं? सत्यनारायण या दिवशी प्रदोष काळामध्ये आपल्याला करायचं आहे. तर बुधवारी संध्याकाळी तुम्ही सत्यनारायण करायचं आहे. ज्यांना सत्यनारायण करायला सुरुवात करायची असेल त्यांनी देखील या गुरुपौर्णिमेपासून आपल्या घरी सत्यनारायण करायला सुरुवात करायची. पौर्णिमा प्रारंभ होत आहे 28 जुलै. वार आहे मंगळवार. या दिवशी पौर्णिमा प्रारंभ सायंकाळी 6:18 होणार आहे आणि पौर्णिमा समाप्ती ही बुधवारी 29 जुलै 2026 या दिवशी रात्री 8:04 समाप्त होत आहे. तर आपण सत्यनारायण जी आहे ते आपण प्रदोष काळामध्ये करत असतो. तर दिवसानं पाहिलेली म्हणजे उदय तिथीनुसार 29 जुलैला पौर्णिमा पूर्ण दिवसभर असणार आहे. तर तुम्ही सत्यनारायण पूजा ही बुधवारी 29 जुलैला करायची आहे प्रदोष काळामध्ये. त्यानंतर कुंचन सेवा कोणी करत असेल त्यांनी कुंचन सेवा करायची. आपण माता लक्ष्मीला प्रिय असणारे कर्ज कमी होण्यासाठी, धन येण्यासाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण कुंचन सेवा करत असतो. लक्ष्मी मातेची सेवा करत असतो. त्यामुळे आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी अवश्य लक्ष्मी मातेची सेवा करावी. तुम्ही सेवा सकाळी करू शकतात. तुम्हाला सकाळी वेळ नाही भेटला तर तुम्ही संध्याकाळी दिवस मावळेच्या वेळेला 3 सांजेला तुम्ही ही सेवा करू शकता. तर बघा, आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुपद हे स्वामींना द्यायचं असतं. आपण स्वामी महाराजांना गुरुपद देत असतो, दत्तगुरूंना देत असतो, त्यांचा शिष्य आपण बनत असतो. गुरुपद घेतल्यावर कोणते नियम पाळायचे असतात किंवा गुरुपद घेतल्यानंतर मांसाहार केला तर चालतो का? मांसाहार करावा का? तर बघा, तुम्ही जर का गुरु केलेले असतील किंवा तुम्हाला गुरु करायचे असतील तर तुम्ही अवश्य गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरु करावेत. कारण की बघा, गुरु हे आपल्या आयुष्यामध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण की गुरुशिवाय मोक्षाची प्राप्ती होत नाही. तर एक वेळेस देव आपल्यावर कोपतील, परंतु देव कोपले तर आपले गुरु आपल्याला तारत असतात. परंतु जर का गुरु कोपले तर आपल्याला कोणीच वाचवू शकत नाही. त्यामुळे गुरु केल्यानंतरनं आपल्याला काही नियम पाळावेच लागतात. गुरु करायचे म्हणून केले आणि बाकी वर्षभर काहीच करायचं नाही असं नाही. गुरु केल्यानंतर त्याचे नियम पाळावेच लागतात. आपल्याला काही सेवा कराव्याच लागतात. त्यांच्या मंत्राचा 1 माळ, 5 माळ, 7 माळ, 11 माळी किंवा 10 मिनटं तुमच्या वेळेनुसार तुम्ही सेवा करावीच लागते. नामस्मरण तुम्हाला करावंच लागतं. त्याचप्रमाणे गुरु यावर्षी एक केला, दुसऱ्या वर्षी दुसरा गुरु केला असं देखील चालत नाही. दरवर्षी गुरु आपला तोच राहणार आहे, बदलायचे नसतात. ज्यांना तुम्ही गुरुपद दिलं आहे त्यांनाच दुसऱ्यांदा गुरुपद द्यायचं. आपल्या यथाशक्तीने होईल तेवढी सेवा करायची. गुरुपद घेतल्यानंतर मांसाहार अजिबात करू नये. ज्यांनी गुरु केले आहेत त्यांनी मांसाहार करू नका. आता तुम्ही म्हणताल मांसाहार किंवा बऱ्याच घरामध्ये मांसाहार केला जातो, नॉनव्हेज खाल्लं जातं. आता एकदम गुरु केले म्हणून नॉनव्हेज बंद होत नसतं किंवा कोणी करू शकत नाही. किंवा काही घरामध्ये काहींनी गुरु केले असतील परंतु त्यांच्या घरामध्ये मांसाहार केला जातो. मग काय करायचं? तर मग तुम्ही म्हणताल की मांसाहार करायचा नसेल तर मग आम्ही गुरु करणारच नाही किंवा आम्ही गुरु करू शकत नाही. तर पहा, याच्यामध्ये कसं आहे की गुरु केल्यानंतर हळूहळू तुम्ही तुमचं नॉनव्हेज मांसाहार हा कमी करायचा आहे. एकदम मांसाहार हा तुमच्याकडनं बंद होत नसतो. तर तुम्ही हळूहळू मांसाहार हा बंद करू शकतात. जसं तुम्ही सेवा करत जाताल, जसं जसं तुमची सेवा ही वाढत जाईल तसं तसं तुमच्याकडून ॲटोमॅटिकच मांसाहार हा कमी होत जातो. तर बघा, देवाची इच्छा असेल, गुरूंची इच्छा असेल तर नक्कीच तुमचा मांसाहार हा बंद होतो. आपले प्रश्न सॉल्व करण्यासाठी, आपल्याला आपल्या पुण्याचा घडा वाढवण्यासाठी, आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला ज्ञानाचा प्रकाश दाखवण्यासाठी, अंधकार दूर करण्यासाठी गुरु हे अवश्य करावेच. जर का आपण म्हटलं की मांसाहार पूर्ण बंद करा तर कोणी गुरु करणारच नाही, कोणी सेवा करणारच नाही.
कोणी स्वामींची सेवाच करणार नाही. यासाठी तुम्ही सेवा करा, काही नियम पाहून मांसाहार करा. त्याचप्रमाणे ज्या दिवशी गुरूंचा वार असेल, गुरूंची सेवा करायची असेल, त्या दिवशी मांसाहार करू नका. मांसाहार हा हळूहळू तुमचा कमी होत जातोच. ज्याला शक्य आहे त्यांनी पूर्ण मांसाहार बंद करावाच. आता गुरुपौर्णिमेनिमित्त आपण स्वामी चरित्र सारामृत किंवा तुम्ही तारक मंत्राची किंवा इतर कोणती सेवा केली असेल 11 दिवसाची, 21 दिवसाची, तर तुम्ही जर का सेवा करत असाल आणि जर का तुम्हाला संकल्प सोडून जर का या सेवा करत असाल, तर तुम्हाला छोटंसं का होईना उद्यापन गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचं आहे. तर उद्यापन न म्हणता आपण त्याची सांगता करायची आहे. म्हणजेच आपण जे पारायण संकल्पयुक्त केलेलं आहे, गुरुचरित्र सोडून तुम्ही स्वामीचरित्र, तारक मंत्र किंवा इतर ज्या काही सेवा चालू केलेल्या असेल तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्र, तर त्याचं तुम्ही उद्यापन सकाळी करू शकतात, म्हणजेच दुपारी करू शकतात किंवा रात्री केलं संध्याकाळी तरी पण चालेल. तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करा, उपवास करा आणि याचं उद्यापन रात्री करा. गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्ही ह्या पण काही सेवा केल्या असतील, ज्या काही सेवा केल्या असेल त्याचं उद्यापन आपण अवश्य करावे. आपण काहीतरी इच्छा मागितलेली असते, आपण काही नियम पाळलेले असतात, आपण त्या सेवेसाठी रोज लवकर उठत असतो. त्यामुळे याचं उद्यापन छोट्यात का होईना छोटंसं, अगदी घरच्या घरी छोटंसं वरण भात, गोडाचा सात्विक आहार म्हणून तुम्ही नैवेद्य आरती करून उद्यापन करू शकता. आता गुरुचरित्र पारायण ज्यांनी केलं आहे त्यांना बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की आम्ही पूजा मांडणी केली आहे, मग त्यामध्ये स्वामींची मूर्ती ठेवली आहे, मग उद्या गुरुपौर्णिमा आहे, बुधवार आहे, मग त्यांना अभिषेक तर झालाच पाहिजे, मग अभिषेक कसा करायचा? तुम्ही तुमची देवपूजा झाल्यानंतर तुम्ही जिथे पूजा मांडणी केली आहे तुम्ही त्यातून स्वामींची मूर्ती किंवा दत्तगुरू महाराजांची मूर्ती उचलून घ्या, त्यांना छान असा अभिषेक घाला आणि पुन्हा तुम्ही मूर्तीची मांडणी पूजेमध्ये करायची आहे. बघा, जे काही आपण विड्याची पानं ठेवलेली आहेत ती सुकलेली असतील तर ती तुम्हाला काढून टाकायची आहेत, नवीन पानं ठेवायची. तर या दिवशी पुन्हा तुम्हाला सर्व त्या कपड्यावरती, पाटावरची, चौरंगावरची धूळ झटकून घ्यायची आहे, स्वच्छ असं करायचं, फोटो असेल स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने तुम्हाला मूर्ती उचलून अभिषेक करायचा आहे. तर अभिषेक करून घ्या आणि तिथेच परत मूर्ती जागेवरती ठेवा. मूर्तीला छान वस्त्र घाला, हार घाला, हिना अत्तर लावा, अष्टगंध लावा, धूपदीप ओवाळा, फुलं अर्पण करा. शक्यतो चाफ्याचं फूल अर्पण करा, स्वामी महाराजांचं आवडीचं चाफ्याचं फूल आहे, आणि नैवेद्य अर्पण करून आरती करून घ्या. तर अशा प्रकारे आपल्याला गुरुपौर्णिमा साजरी करायची आहे. आणि शक्य झाल्यास गुरु घेतल्यानंतर स्वामी महाराजांना, दत्तगुरूंना तुम्ही जर तुम्ही गुरु बनवलं दत्तगुरूंना, तर मांसाहार हा बंद करावा अशी माझी विनंती आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचं मनापासून आभारी. धन्यवाद सर्वांना. श्री स्वामी समर्थ.